नमस्कार. वंचित न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माढा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आडेगाव या गावी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये. आज या ठिकाणी आपण बघणार आहोत की इथली परिस्थिती काय आहे. आज आपण ग्रामीण भागामध्ये इतकी जनावरं असतात. आज महाराष्ट्रामध्ये दूध पोहोचवण्याचा कार्यक्रम जो आहे, सगळीकडे दूध उत्पादन प्रक्रिया ही राबवत असतो आपण. परंतु या दूध उत्पादन प्रक्रिया कुठून चालू होते, तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून. आणि याच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची अवस्था पाहून, दुरावस्था पाहून शेतकऱ्यांच्या गरजेसाठी, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी निर्माण केला आडेगावमध्ये. आणि या आडेगावातील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था जर आपण बघितली तर बघा, या ठिकाणी जनावरं या रस्त्यातून कशी जाणार आहेत आणि उपचार घेण्यासाठी शेतकरी तरी कसा येणार आहे या वाटेमधून. बघा अवस्था कशी आहे. आणि तब्बल बरेच दिवस झाले, 1 महिना किंवा 2 दिवस असंही नाही तर अनेक दिवस हा दवाखाना आपल्याला बंद दिसतोय. कुठला अधिकारी येत नाही, कुठला कर्मचारी येत नाही. परंतु या गावातील, या परिसरातील फक्त हा दवाखाना या गावासाठी, आडेगाव या गावासाठी नव्हे तर इथल्या कोंढार भागातील सर्वच जनतेसाठी, सर्वच गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी बनवलेला आहे. परंतु बघा, इथं चालता येत नाही माणसाला. जनावरं कशी चालतील आणि कशी उपचार घेतील हे बघण्याजोगं आहे. आता मी चांगला कमरेत का आज जातोय का काय बहुतेक. हे बघा, आपण बघू शकतो आज या ठिकाणी कमरे इतका, इकडं इकडं खड्डा आहे ना, इकडं पण खड्डा आहे. मध्ये मधोमध चालावं लागते तरच रस्ता आहे, नाहीतर खाली तर गुडघ्या कमरे इतका खड्डा आहे. एखादा शेतकरी आला जनावरांच्या उपचारासाठी तर त्याचा हातपाय मोडून गळ्यात पडतील, म्हणजे त्याला माणसाच्या डॉक्टरची गरज भासेल एवढा जनावरांचा दवाखाना या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे. तर आपण बघू शकतो परिसराच्या बाहेरही कंपाऊंड एवढं मोठं केलंय. बघा, एवढं मोठं कंपाऊंड केलंय, परंतु रस्त्याची दुरावस्था, कुठलंही सिमेंट काँक्रिटीकरण नाही. आणि इकडं तर सगळं घाणीचं साम्राज्यच आहे. म्हणजे हागणदारी मुक्त महाराष्ट्र, हागणदारी मुक्त ग्रामीण भाग ही संकल्पना किती दिवस झाला अंमलात आली. परंतु यामध्ये झोपडपट्टीधारक, जर गावामध्ये एखादी झोपडपट्टीधारक बाहेरचे आले तर या ठिकाणी फक्त संडासचं काम या ठिकाणी होतंय या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये. पशुवैद्यकीय दवाखाना आहे का कुठं भूताचा वाडा आहे का मशानभूमी आहे. इथं समोरच मशानभूमी आहे, परंतु तिथं एकदम साफसफाई दिसते गावाच्या सहकार्यामुळे. परंतु या ठिकाणी आपण पशुवैद्यकीय दवाखाना जनावरांसाठी बघतोय, परंतु हा दवाखाना म्हणजे एक भीतीचं सावट किंवा इथं घाणीचं साम्राज्य माजलेलं दिसतंय. आजच्या ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गायकवाड यांचे संवाद साधणार आहोत आपण. नमस्कार. या ठिकाणी आपण बघत आहात पशुवैद्यकीय दवाखाना जो आडेगावमध्ये आहे. या जवळ-जवळ या गावची लोकसंख्या 3,000 आहे. हां. इथं सर्व शेतकरी वर्ग राहतोय आणि सर्व शेतकऱ्यांची जर कष्ट कष्ट जर कशा होत असेल तर ते बैल असेल, म्हैस असेल, या ठिकाणी जी जनावरं असतात तो शेतकरी राजा पाळत असतो आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह होत असतो. जवळ आज 2 महिने झाले ह्या पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी नाही. कोणता शिपाई नाही. आम्ही वारंवार तक्रारी केल्या, तरीसुद्धा कुठली दखल घेतली जात नाही. आज शेतकऱ्यांची हालत काय? त्यांच्याकडे जरी आज साधा जरी बैल जरी त्याला इंजेक्शन जरी मारायचं म्हणलं तरी इथून इंदापूर या ठिकाणी, टेंभुर्णी या ठिकाणी मोठमोठ्या दवाखान्यात न्यावं लागते आणि त्या ठिकाणी त्यांना पैसे द्यावे लागतात. एकतर शेतकरी राजा अडचणीत, त्यात जो बाजार आहे, जो खरेदी विक्री बाजार आहे, तो सुद्धा या ठिकाणी बंद केलेला आहे. त्यामुळं त्यांना खरेदी विक्रीसुद्धा करणं होत नाही. खरेदी विक्री बाजारसुद्धा या ठिकाणी चालू व्हावा आणि जो अन्याय होतो शेतकऱ्यावर, तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. आणि या ठिकाणी आडेगावसारख्या या मोठ्या ठिकाणी, जो कोंढार भागात 1 नंबरला गाव आहे, आडेगाव लोकसंख्येच्या ठिकाणी. त्या लोकसंख्येच्या ठिकाणी आज दुरावस्था तुम्ही बघताय सगळी काय. इथं या ठिकाणी शिपाईसुद्धा नाही. इथं पशुवैद्यकीय अधिकारी नाही. वारंवार जरी आम्ही तक्रार केल्या, तर उडवाउडवीची उत्तरं देणं, नंतर बघू, अधिकारीच येत नाही, अधिकारीच भेटत नाही, अशा उडवाउडवीची उत्तरं या ठिकाणी मिळतात. किती तर दिवस माझी इथला अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग किती दिवस झाले इथे येतोय? जवळ आज 2 ते 2.5 महिने झाले इथं शिपाई पण नाही आणि अधिकारी वर्ग पण नाही, पशुवैद्यकीय अधिकारी पण नाही. सुविधा मिळत असतील की आपल्याला फुकट ज्या गोळ्या, औषधं वगैरे जनावरांसाठी औषधं वगैरे देतात ते वरून,
ते तुम्हाला मिळेल का नाही कधी या ठिकाणी मिळत पण नाही आणि मिळायला इथं अधिकारी पण पाहिजे ना दाखवायला. एखादा जर शेतकरी या ठिकाणी आला, तुम्ही दुरावस्था बघा, या ठिकाणी इथं आला तर इथं कुलूपच दिसतंय ना. शेतकरी इथं येतो आणि बघूनच जातोय. त्यामुळे शेतकऱ्याला काय मिळतच नाही. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याला ती पण अडचण. दुसरी गोष्ट आजकाल खरेदी विक्रीचा पण बाजार बंद झालाय. ती सुद्धा सरकारने, माझी विनंती आहे तुमच्या चॅनल मार्फत, वंचित न्यूज चॅनल मार्फत, आणि अशा या अधिकाऱ्याला या ठिकाणी चांगला अधिकारी द्यावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. ओके, धन्यवाद. इथं तुम्ही राहताय आजूबाजूला, तर आजूबाजूची घाणीची व्यवस्था किंवा स्वच्छता आहे का? नाही, स्वच्छता अजिबातच नाही. हा. ही बघितलं पाणी कसं आहे. हम्म, कशात नाही यांना जनावर ती माणसं हम्म. दवा घ्यायला. बरोबर. रोड सुद्धा नाही इथं याला दवाखान्यात. माणसं तिथूनच जाते ती माघारी. तिथं कुलूपच असतं. बर. हम्म. किती जण तुम्ही इथं जनावर आणली, तुमचा उपचार झाला वगैरे किती वेळ? एक मेलं माझं जनावर. कसं काय? काय ते औषधच नाही त्याला, काहीच इथं नाही. आलता का तुम्ही? आता हिथंच आहे ना, यायचंय कुठं? हा. हो का, इथं राहतोय पडेल हा, आणि हिथं जनावर असते ती. मग हिथले तर मला आणायचं होतं का नाही जनावर. हा, हा. मेलं जाग्यावर आणि काय, आजारी पडलं. कधी औषध नाही, गोळ्या नाही, काय नाही. कधीच डॉक्टर आले नाहीत का? कधी आता 2.5-3 महिने झाले तर येतच नाही ती. तर कुठनं आणायचं औषध? बरं. ह्याच्या अगोदर कधी औषधं घेतली होती का, जनावर जिवंत होते त्यावेळेस? पहिली घेतली होती ते 3 महिन्याच्या आधी. कवा त्याला झालं उन्हाळ्यात म्हणायचं. पैसे घेतले होते का, रोग दिले? ₹20 घेते तेवढ्या बाटलीला. बरं. म्हणजे ह्याचा अर्थ विषय असा आहे मित्र, की पशुवैद्यकीय दवाखाना हा सरकारी दवाखाना आहे. हा काही खाजगी नाही. परंतु या खाजगी दवाखाना नसूनही शेतकऱ्यांसाठी अनेक मोफत औषधे देण्यात येतात. परंतु पैसे घेऊन शेतकऱ्यांना ही औषधे पुरवली जातात. ह्याच्यातही कुठेतरी गौडबंगाल दिसतंय. ह्याच्यात काळा बाजार होत असेल असंही दिसतंय. आणि या परिसरामध्ये आपण लांबपर्यंत बघू शकता इकडं, की सगळ्या बाबळी उगवलेल्या आहेत आणि सगळे घाणीचं साम्राज्य आहे. कुठं सुद्धा असं शिल्लक जागा नाही की जिथं जनावरं आणतील, डॉक्टरची वाट बघितली जाईल किंवा काय डबका आहे त्या तिकडं सगळं सगळं घाणीचं साम्राज्य आहे. आणि दरवाजा कधी उघडलाय माहिती नाही या दवाखान्याचा. तर असा अस्ताव्यस्त विषय. ह्याच्या अगोदरचा जे अधिकारी होतं त्यांना इथंच राहत होते. ते गावामध्ये खोली करून वगैरे राहत नव्हते आणि इथंच राहत असताना सुद्धा त्यात त्यांना अनेक अडचणी येत होत्या. ते स्वतः म्हणत होते की या ठिकाणी अचानकच खिडक्या उघडत आहेत वगैरे, भूतांचा सहवास आहे का काय इथं. हे काही का असं ना, परंतु इथं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, शेतकरी वर्गाला जे जनावरांना सोयीसुविधा पाहिजेत त्या वेळेवर पोचल्या पाहिजेत. आणि इथं अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग हा नियमितपणे पाहिजे, जेणेकरून मुख्य चित्रपाला बोलता येत नाही. माणसाला बोलता येतंय, आपण सांगू शकतो हे झालंय ते झालंय, परंतु मुख्य चित्रपाला बोलता येत नाही. त्याच्यामुळे त्याच्या औषधोपचारासाठी या ठिकाणी अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग नियमितपणे पाहिजे, हे महत्वाचं आहे. मित्रहो, पशुवैद्यकीय दवाखान्याची या दुरवस्था झालेली आहे ती सोलापूर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित, या ठिकाणी योग्य ती दखल घ्यावी आणि कारवाई करावी किंवा इथं पूर्तता करावी. धन्यवाद. वंचित न्यूज मीडियासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी अमोल जाधवसह सुधीर विरकर.